नमस्कार. आज या ठिकाणी मी तुम्हाला ठिबक सिंचन पावसाळ्यानंतर ज्यावेळी आपण परत बसवतो किंवा पावसाळ्यानंतर ठिबक सिंचन बसवताना घ्यावयाची काळजी या विषयावर थोडी माहिती देणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ठिबक सिंचन ज्यावेळी आपल्याला वापरायचे आहे त्यामुळे दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक आम्ल प्रक्रिया आणि एक क्लोरीन प्रक्रिया. बऱ्याच वेळा असं होतं की आपण ठिबक सिंचन काढून ठेवतो, त्यामुळे आतमध्ये असणारं पाणी किंवा त्या पाण्यातील असणारे रासायनिक घटक त्यामध्ये प्रक्रिया होऊन त्यामध्ये साका तयार होतो आणि हा साका आपण जर वेळीच बाहेर नाही काढला तर आपल्या ठिबक सिंचनमध्ये पाण्याचं असमान वितरण सुरू होते. असं असमान वितरण जर शेतामध्ये झालं तर आपल्या पिकाची वाढ असमान होते आणि असमान पिकाच्या वाढीतून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी आपल्याला ठिबक सिंचनची व्यवस्थित काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जनरल मेंटेनन्स किंवा रेग्युलर आपण जी काळजी घेतो त्यासोबत ठिबक सिंचनची वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा आम्ल प्रक्रिया किंवा क्लोरीन प्रक्रिया ह्या करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आम्ल प्रक्रियाविषयी जर आपल्याला माहिती घ्यायची झाली, आम्ल प्रक्रिया करण्याचा मेन आपला जो उद्देश आहे तो आतमध्ये जी केमिकल प्रक्रिया होते किंवा रासायनिक अभिक्रिया होते त्यामध्ये जो साका तयार होतो तो एकतर लॅटरलच्या तोंडाशी किंवा लॅटरलमध्ये किंवा ड्रिपरच्या तोंडाशी जाऊन साचतो आणि एकदा जर तो साका लॅटरलच्या तोंडाशी किंवा ड्रिपरच्या तोंडाशी साचला तर त्यामधून असमान वितरण होते. ज्यावेळी आपल्याला आम्ल प्रक्रिया करायची गरज आहे अशी वाटेल त्यावेळी आपल्याला ठरवावं लागेल की किती प्रमाणात आपल्याला आम्ल प्रक्रिया करावयाची आहे. आम्ल प्रक्रिया किती प्रमाणात करावयाची आहे हे ठरवण्यासाठी आपली ड्रिपरची छिद्रे किती प्रमाणात बंद आहेत किंवा किती प्रमाणात असमान पाण्याचं वितरण होत आहे यावर आपल्याला थोडा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्यानुसार आपल्याला आम्ल प्रक्रिया 2 किंवा आम्ल प्रक्रिया 4 यामध्ये म्हणजे pH2 किंवा pH4 या पद्धतीने आपल्याला आम्ल प्रक्रिया सिलेक्ट करता येते. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आम्ल मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, नायट्रिक आम्ल आहे किंवा फॉस्फोरिक आम्ल आहे. ज्यावेळी आपल्याला ॲसिड ट्रीटमेंट करायची आहे त्यावेळी आपल्याला pH2 किंवा pH4 निवडावायचं आहे. समजा आपण pH2 निवडला, त्यानंतर आपण काय करतो आहे, 1 लिटर पाणी घेतो आहे. 1 लिटर पाण्यामध्ये मी या पात्रामध्ये आता ॲसिड काढून घेतलेलं आहे ते मी ॲसिड या पाण्यामध्ये टाकतो. त्यानंतर या पाण्याचा आपल्याला pH मोजायचा आहे. या पाण्याचा pH मोजताना तुम्ही pH मीटरचा वापर करू शकता. pH मीटरचा वापर करून जोपर्यंत या पाण्याचा pH 4 होत नाही तोपर्यंत तुम्हाला या पाण्यामध्ये ॲसिड टाकायचे आहे. एकदा या पाण्याचा pH 4 झाला त्यावेळी तुम्ही म्हणू शकता की 1 लिटर पाण्यासाठी किती ॲसिड लागते. त्यानुसार तुम्हाला तेवढं ॲसिड या व्हेंचुरीच्या साहाय्याने तुमच्या पंपामध्ये सोडावायचं आहे. समजा तुमच्या पंपाचा विसर्ग 2 लिटर पर सेकंद असेल किंवा सेकंदाला 2 लिटर पाणी जात असेल तर तुम्हाला यामध्ये 10 मिली 20 मिली एका लिटरला समजा 10 मिली लागत असेल त्यानुसार 20 मिली ॲसिड यातून तुम्हाला सोडायचं आहे. ते ॲसिड तुम्ही एखाद्या बकेटमध्ये किंवा एखाद्या पात्रामध्ये ठेवून व्हेंचुरीच्या साहाय्याने तुम्ही त्या सिस्टीममध्ये सोडू शकता. त्यासाठी इथं व्हेंचुरी दाखवलेली आहे. या व्हेंचुरीमध्ये जर प्रेशर डिफरन्स तयार केला तर आपण ॲसिड इंजेक्शन करू शकतो. फक्त त्याचा इंजेक्शन रेट व्यवस्थित ठेवला की आपण चांगल्या प्रकारे ॲसिड ट्रीटमेंट करू शकतो. हीच पद्धत आपल्याला क्लोरीन ट्रीटमेंटसाठी देखील वापरायची आहे. आम्ल प्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सर्व सिस्टीम पाण्याने भरून घ्यावयाची आहे. एकदा पाण्याने पूर्ण सिस्टीम भरल्याची खात्री झाली की तुम्ही तुमचा जो ठरवलेला दर असेल त्या दराप्रमाणे आम्ल व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँक किंवा डायफ्रॅम पंप किंवा पिस्टन पंप या साहाय्याने तुमच्या संचामध्ये दाबावायचे आहे. एकदा सर्व सिस्टीममध्ये आम्ल गेले ते तुम्ही लॅटरलच्या शेवटच्या टोकाला जाऊन तिथे त्या ठिकाणचा pH बघून तुम्हाला ठरवायचे आहे की आम्ल सर्व सिस्टीममध्ये पसरले आहे किंवा नाही. एकदा सिस्टीम तुम्हाला समजले की आम्ल सर्व सिस्टीममध्ये पसरले आहे अशावेळी त्यानंतर तुम्हाला तुमची सिस्टीम 24 तासासाठी बंद ठेवायची आहे. 24 तासामध्ये आतमध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि आतमध्ये असणारा जो साका आहे तो डिझॉल्व फॉर्ममध्ये किंवा विरघळलेल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊन पाण्यामध्ये मिसळून जातो आणि 24 तासानंतर तुम्हाला थोड्या जास्ती दाबाने तुमची सिस्टीम फ्लश करून घ्यायची आहे जेणेकरून लॅटरल आणि सबमेन
इवन फिल्टर या सर्व माध्यमातून आतमध्ये साचलेला सर्व साका त्यातून बाहेर काढता येईल किंवा बाहेर निघून जाईल. त्यानंतर परत तुम्हाला तुमच्या ठिबक सिंचन ठिबकचा किंवा ड्रिपरचा विसर्ग चेक करावायचा आहे. आणि तुमच्या जर ठिबकचा विसर्ग स्टँडर्डप्रमाणे किंवा समान प्रमाणात होत असेल तर तुमची आम्ल प्रक्रिया व्यवस्थित झाली आहे असे समजावे. आणि समजा तुमच्या ठिबकचा विसर्ग जर स्टँडर्डप्रमाणे झालेला नसेल तर तुम्हाला आम्ल प्रक्रिया परत एकदा रिपीट करावी लागेल. अशा पद्धतीने वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा ठिबक सिंचन किंवा तुमच्याकडे इनलाईन असेल अशा संचासाठी आम्ल प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा व फॉलो करा. अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यासाठी उपलब्ध होत राहतील. धन्यवाद.